लेखनाने प्रत्येक ठिकाणी वेगळी व चांगली ओळख निर्माण होते। आता समजा एखादं कार्यालय आहे, ह्या कार्यालयामध्ये जर एखाद्याचं अक्षर चांगलं असेल तर त्याला आपण काय म्हणणार, आज स्वातंत्र्य दिन आहे, बोर्डावर तुम्ही लिहायचंय हार्दिक स्वागत म्हणून। त्याला मान दिला जातो का नाही? ज्याचं खराब अक्षर आहे त्याला बोलवणार नाही आपण। तर हे झालं शाळेचं उदाहरण। आता समजा बँक आहे, बँकेमध्ये जर अक्षर चांगलं असेल तर आपण लिहिलेलं व्हाउचर म्हणा, आपण लिहिलेलं रजिस्टर म्हणा, हे सगळं म्हणजे पाहणाऱ्याला छान वाटतंय। मग त्या स्टाफची म्हणजे त्या कर्मचाऱ्याची वाहवा होते की बाबा हा कर्मचारी छान काम करतो, असं भविष्यात तुम्हाला वाहवा मिळते अक्षरामुळं। आता तुम्हाला जे सांगतो, स्वच्छ व सुंदर लेखनाने वाचणाऱ्याच्या मनात आपलेपणा निर्माण होतो। एखाद्याचं अक्षर खराब आहे, मॅडमनी तपासायला चालू केली, बाई खराब अक्षर असलं की वाचू वाटत नाही। मग हे उत्तर जरी करेक्ट असलं लिहिलेलं तुम्ही तरी ते ठीक आहे म्हणून ओके गुड देतात। पण चांगलं अक्षर असेल आणि तुम्ही थोडंसं जरी लिहिलं तर गुड व्हेरी गुड देणार ते मॅडम, कारण अक्षरामुळे त्यांच्या मनात एक आपलेपणा निर्माण होतो। बरोबर आहे का? हे तुम्हाला वाटतंय का असं जे बोलतं ते खरं आहे का? योग्य